मी आणला हा पक्का स्टोन असलेला काळ्या पाषाणाचा वरवंटा पाटा आणि खल। तर ह्या ठिकाणी वरवंटा पाटा आणि खलाला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा, हळद मीठ लावून तेल लावून एक 8 ते 10 दिवस मुरत ठेवायचा। त्यानंतर त्याला धुवून तांदूळ किंवा बाजरी डाळ जे काही असेल ना, तर ह्या ठिकाणी मी तांदळाची कणी होती ती भिजत घातली आणि ती वाटून घेतलेली आहे। अशा पद्धतीने वाटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे खडे असतात, कचकच असेल त्याच्या धारांमध्ये, तर ती निघून जाते आणि बऱ्यापैकी वाटण करायचं सारखं 4-5 दिवस सारखं काही पण वाटत राहायचं। आणि ह्या ठिकाणी तांदळाचं असं वाटून झालं की तांदूळ रखरख असतो, म्हणून तो पटकन त्याच्यामधले खडे जे असतात ते निघून जातात। आणि असं सगळ्या पद्धतीने वरवंट्या पाट्याला असेल खलला असेल असं लावून घ्यायचं, लावून चोळायचं आणि मग चोळल्यानंतर बघा अशी काळपट घाण सगळी निघून जाते आणि आपला पाटा आणि खल असे स्वच्छ होऊन जातात। त्यानंतर मात्र त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा अजून आता हे पा खलमध्ये पण मी अशाच पद्धतीने तांदूळ वाटून घेत आहे। दोन्ही पण याला मी तेल आणि हळद मीठ लावून 8 दिवस चांगलं मुरू दिलं होतं। तेल टाकायचं, त्या रंध्रांमध्ये दगडात तेल छान जिरतं, म्हणजे मग ज्यावेळेस आपण वापरात घेतो ना तर तेव्हा कचकच लागत नाही। दगड कसा आहे त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। हा दगड अतिशय छान आहे, काळ्या पाषाणाचा आणि आतमध्ये गारगोटी चकाकली पाहिजे असा दगड असला पाहिजे। तर या ठिकाणी कढीपत्ता वाटून घेतला आहे, कोथिंबीर कढीपत्ता हे सारखं 4-5 दिवस वाटायचं। कोथिंबीर कढीपत्ता 4-5 दिवस सारखं वाटलं। कोथिंबीर वाटायची म्हणजे काय, तर कोथिंबीर निवडल्यानंतर ज्या काड्या निघतात ना तर त्या वाटायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी सगळं लावून घेत आहे, म्हणजे तो सॉफ्ट होतो आणि घर्षणाने व्यवस्थित त्याला सॉफ्टपणा आला, कचकच सगळी निघून जाते। आणि त्यानंतर आता मी याला स्वच्छ धुवून घेत आहे आणि उद्या याच्यावर मी खोबरं वाटणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब